प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकूने हल्ला करून तिचा खून केला आणि स्वतःवरही चाकूने वार करून घेऊन जीवन संपवल्याची खळबळजनक घटना काल शहापूर नाथपै सर्कलजवळ एका घरात घडली। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। आज सकाळी शहापूर पोलीस स्थानकात मृत प्रशांत यांच्या घरच्या लोकांनी आणि येळ्ळूर गावातील नागरिकांनी दाखल होऊन आपल्या मुलाचा या प्रकरणात घात झाला असून मुलीच्या घरच्यांनीच आपल्या मुलाला मारून टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। यावेळी जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचं मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं। या खून प्रकरणाची कसून चौकशी करावी अशी मागणी मुलाच्या आईवडिलांनी तसेच नातेवाईकांनी केली आहे। बाजीराव पंडेकर, आम्हाला न्याय पाहिजे आहे। माझ्या पोरावर अत्याचार केलेत। अत्याचार काय झालेलं आहे? ते मारलेच त्याला बोलवून। अशी शंका काय यायला लागली? मारले म्हणून शंका। पोरगा 5 वाजेपर्यंत घरी होता, 5 वाजता बोलवून मारलेत फोन करून। आता कंप्लेंट दिली। आता काय म्हणून मागणी केलेली आहे तुम्ही? न्याय मिळू दे म्हणून। कशा प्रकारचं नाही हे का मारले, कशाबद्दल मारलेत? बोलून माझ्या लेकाचा घात करले आणि माझ्या लेकास न्याय मिळवून देवा गा बाबानो। माझ्या लेकाचा लय वेटला घात केल्याने बाबा। माझा लेक लय शाना गा, माझा लेक लय शाना होता गा बाबा। माझ्या लेकास न्याय थोडं मिळवून देवा गा। 5 ला फोन करून धमकी देऊन बोलवून माझ्या लेकाचा खून केले। आम्हाला इथं आम्हाला न्याय पाहिजे। आम्ही त्याच्यानंतर आम्ही बॉडीला हात लावणार। त्याने काय केलं? माझ्या लेकाचा त्याने खून केला। खून करून 5 ला माझ्या मुलाला बोलवून खून केले। खून करून सर्व हत्यारे गरब करून माझ्या मुलावरती मुद्दाम न्याय घातले। सर्व त्यानं केलाय, त्याच्यावर चुका घातले। पण माझ्या मुलाला त्यांनीच मारलेत। माझ्या मुलाला न्याय पाहिजे। न्याय मिळाल्याशिवाय मी नाही। काल 4:30 वाजताकडे त्याला फोन येत होते, धमकीचे फोन येत होते। फोन त्या बाजून कोण फोनवरती होतं ते काय माहीत नाही, पण त्याला धमकीचे फोन येत होते आणि त्यांच्या नेबर्सनी पण ऐकलेले आहे ते धमकीचे फोन। आणि मुळेच तो घरी येऊन काही करावं नाही, आमच्या घरातल्यांचं बरं वाईट करावं नाही म्हणून तो घाबरून निघून गेला घरामधून। त्यानंतर आमच्या मामानी परत त्याच्या भावानी त्याला फोन केलेला आहे आणि त्यांनी फोन केला, त्यांनी काही फोन उचलला नाही। त्यानंतर आम्हाला जेव्हा न्यूज मिळाली आणि आम्ही तिथं गेलो त्यावेळेला सगळं काही आमच्या भावावरती घालून फेसबुकवरती असू दे, न्यूजवरती असू दे, सगळीकडे हे पसरलेलं आहे की त्यांनी मारलाय। पण आम्हाला वाटत नाही की त्यांनी मारलाय आणि त्याची जी अवस्था केलेली आहे शरीराची त्यावरती तर त्या बघून आम्हाला वाटत नाही की ते तिला मारून स्वतःला मारून घेतला असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे आमची एकच रिक्वेस्ट आहे पोलिसांकडून की चांगली इन्व्हेस्टिगेशन करून आम्हाला न्याय द्यावं एवढंच। अशा दोषारोपामुळे या खून प्रकरणाला नवे वळण प्राप्त झाले असून नवीन कलाटणी मिळाली आहे।